आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे, कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही नाही, जे खरं आहे ते खरं आहे. मराठीत एक वाक्प्रचार आहे, पुरून उरणं, सरस ठरणं, कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभं राहणं, असा या पुरून उरण्याचा अर्थ आहे. पण हाच वाक्प्रचार सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चपकल बसतोय. महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वशक्तिमान, सर्वाधिकारी बनवले, म्हणजे एकटे फडणवीसच सर्व काही, अशा पद्धतीचा हा नियम बदल आहे. ते गाणं नाही का, एकटा बास, अगदी तसाच हा वन मॅन शो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सध्या एकूण 43 मंत्री आहेत. यात एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण या सगळ्या मंत्र्यांना आता काहीही अर्थ उरला नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 14 ऑगस्ट 2026 ला महाराष्ट्र सरकारनं अशी एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यानं राज्याच्या 65 वर्षांच्या राजकीय आणि प्रशासकीय इतिहासालाच थेट कलाटणी देण्याचं काम केले. राज्याचा कारभार चालवणारे जुने 1975 चे कामकाज नियम बदलण्यात आले. त्या जागी महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू करण्यात आले. या नव्या नियमावलीनं मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार देण्याचं काम केले. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता मुख्यमंत्र्यांना विशेष नकाराधिकार म्हणजेच व्हीटो पॉवर मिळालाय. आता कॅबिनेट मधल्या कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एका झटक्यात परस्पर रद्द करू शकतात किंवा ते फिरवू शकतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात हा अभूतपूर्व बदल अचानक का करण्यात आला, यामागे काय राजकारण आहे, आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी 5 महिन्यांपूर्वी विधानसभेत याबद्दल काय सूचक विधान केलं होतं. याच प्रश्नांची वस्तुनिष्ठ आणि A to Z इनसाइड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायक, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. सुरुवातीलाच आपण हा नेमका बदल काय, नियम बदल तो समजून घेऊ. दैनिक लोकसत्ताच्या एका बातमीनुसार 14 ऑगस्ट 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 ही सुधारित नियमावली अधिसूचित केली, म्हणजे नियम बदलले. या नव्या नियमातला सगळ्यात महत्वाचा आणि वादळी ठरलेले जे काही कलम आहे ते कलम 13.5 आहे. या नवीन कलम 13.5 नुसार मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की एखाद्या मंत्र्यानं घेतलेला निर्णय हा सार्वजनिक हिताच्या म्हणजे जनहिताच्या आड येतोय तर मुख्यमंत्री तो निर्णय थेट बदलू शकतात किंवा रद्द करू शकतात. म्हणजे यासाठी त्या मंत्र्याची परवानगी देखील घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांना नाही. त्यांना फक्त एक अट पाळायची, ती म्हणजे हा निर्णय बदलण्यामागची कारण त्यांना लेखी स्वरूपामध्ये केवळ नोंदवून ठेवावी लागणार आहेत. पण अर्धन्यायिक निर्णय वगळता इतर सगळ्या प्रशासकीय निर्णयांवर मुख्यमंत्र्यांचा हा व्हीटो चालणार आहे. म्हणजेच काय, तर आता मंत्रालयात कोणताही मंत्री अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. प्रत्येक फायलीवरील अंतिम शिक्का हा मुख्यमंत्र्यांच्या मर्जीवरच अवलंबून असणार आहे. म्हणजे एखादा निर्णय मंत्र्यानं घेतला तरी तो मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनच घेतलाय असं म्हणायला या सर्वाधिकार देणाऱ्या नियमानं सोय केलेली आहे. मग सरकारनं मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकारी करण्याचा हा निर्णय का घेतला, तर हा बदल अचानक झालेला नाही. यामागे एक जुनी कायदेशीर लढाई देखील आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातली एक मोठी चूक यामागे दडली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार या बदलामागची मुळं 2022 मधल्या चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीच्या वादात आहेत. झालं असं होतं की नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी या बँकेतल्या नोकर भरतीवर लावलेली जी काही स्थगिती होती ती उठवली होती. पण अवघ्या 6 दिवसातच 29 फेब्रुवारी 2022 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार मंत्र्यांचा म्हणजे आपल्याच मंत्र्यांना घेतलेला निर्णय फिरवला. म्हणजे ओव्हररूल करत या भरतीला पुन्हा स्थगिती दिली. मग याविरुद्ध बँक हायकोर्टात गेली. 3 मार्च 2023 ला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं यावर ऐतिहासिक निकाल दिला. हायकोर्टाने एकनाथ शिंदेचा जो स्थगितीचा आदेश आहे तो रद्द बातल ठरवला. म्हणजे एकनाथ शिंदेसाठी सरकारसाठी हा मोठा झटका होता. हायकोर्टानं स्पष्ट शब्दामध्ये निरीक्षण नोंदवलं की जुन्या 1975च्या कामकाज नियमानुसार मुख्यमंत्र्याकडे कोणत्याही मंत्र्यानं घेतलेल्या खात्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यात फेरबदल करण्याची कोणतीही सुपरवायझरी पॉवर म्हणजे देखरेख करण्याची शक्ती नाही, अधिकार नाही.
यामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली. या कायदेशीर त्रुटीमुळे मुख्यमंत्र्यांचे हात बांधले गेले असं म्हटलं गेलं. आता नेमकी हीच कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकार वाढवण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आलेत, नवीन नियम बदलण्यात आलेत. इथं मला तुम्हाला एक आणखी मुद्दा विचारायचा आहे. मुख्यमंत्र्यांना आपल्याच मंत्र्यांचे निर्णय बदलण्याची वेळ येत असेल तर सरकारमध्ये एकमत नाही असं देखील यावरून अधोरेखित होतं. आणि मुख्यमंत्री हे मंत्र्यांचा निर्णय बदलणार असतील तर मग चुकीचा निर्णय कोण घेत होतं असा मुद्दा देखील उपस्थित होतोय. बरं, आता मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकारी करण्याचा हा नियम बदल कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी आहे असं दिसत असलं तरी 5 महिन्यांपूर्वीची एक घटना देखील इथं समजून घेणं गरजेचं आहे. 26 फेब्रुवारी 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक सूचक विधान केलं होतं. मग फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराबद्दल काय विधान केलं होतं हा या स्टोरीतला सगळ्यात मोठा राजकीय ट्विस्ट आहे. म्हणजे हे नवीन नियम लागू होण्याच्या सुमारे 5.5 महिने आधी 26 फेब्रुवारी 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना एक भाषण केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो. या भाषणाचा संदर्भ देखील आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातली 1ली ते 12वी पर्यंतच्या हिंदी सक्तीच्या वादाचा दाखला होता. हिंदी सक्तीच्या निर्णयाचं खापर सध्याच्या सरकारवर फोडणाऱ्या विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीचा दस्तऐवज विधानसभेमध्ये फडकावून दाखवला आणि खोचकपणे ते म्हणाले होते की मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर अन्य मंत्र्यांना काही अधिकार नसतो. त्यामुळं हिंदी सक्तीचा निर्णय मंत्रिमंडळाचा असला तरी त्यावर स्वाक्षरी उद्धव ठाकरेंचीच आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानं त्यावेळी सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी जोरदार बाकं वाजून स्वागत केलेलं होतं. पण या टोलेबाजीमुळे मंत्रिमंडळातल्या मित्र पक्षांच्या मंत्र्यांमध्ये मात्र एक अस्वस्थता निर्माण केलेली होती. आज जेव्हा आपण या ऑगस्ट 2026च्या नवीन नियमांकडे बघतो तेव्हा लक्षात येतं की फडणवीसांनी त्या दिवशी केवळ टोला लगावलेला नव्हता. त्यांनी म्हणलं होतं ना, मैं समंदर हूं फिर लौट कर आऊंगा. तसंच इथं झालेलं आहे. आगामी सत्ता केंद्राचं जे काही संकेत आहेत ते आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी 5.5 महिन्यांपूर्वीच दिले होते असं म्हणू शकतो. आता आपण सर्वाधिकार देणाऱ्या या नियम बदलांमुळे काय काय बदलणार आहे ते 3 गोष्टी बघूयात. पहिली गोष्ट आहे फायली थेट मागवण्याचे अधिकार. नवीन नियमावलीनुसार मुख्यमंत्र्यांचे अधिकार फक्त निर्णय रद्द करण्यापुरते लिमिटेड मर्यादित राहिले नाहीत, तर आता प्रशासनावरची त्यांची पकड देखील घट्ट होणार आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार या नियम बदलामुळे 3 प्रमुख गोष्टी बदलणार आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फायली थेट मागवण्याचा अधिकार. आता मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव कोणत्याही विभागाची कोणतीही फाईल, कागदपत्र किंवा नोंदी थेट आपल्याकडं मागवू शकतात, म्हणजे मागून घेऊ शकतात. संबंधित विभागाचे सचिव आणि मंत्री यांना ती फाईल तात्काळ सादर करणं देखील बंधनकारक असणार आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बैठकीविना मंजुरीचा अधिकार. आता अत्यंत महत्वाचे निर्णय हे केवळ कॅबिनेटच्या म्हणजेच मंत्रिमंडळाच्या प्रत्यक्ष बैठकीविना केवळ सर्क्युलेशनद्वारे म्हणजेच फाईल फिरून घेतले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय तातडीचा ठरवला आणि संबंधित मंत्र्यांना दिलेल्या मुदतीमध्ये आपलं मत त्यावर नोंदवलं नाही तर त्या मंत्र्याची त्या निर्णयाला मूक संमती आहे असं परस्पर गृहीत धरलं जाईल. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा बदल आहे तो म्हणजे मुख्य सचिवांची पॉवर वाढणाऱ्या या बदलामुळे कोणताही प्रस्ताव कायद्याला धरून नसेल किंवा सरकारी धोरणाशी विसंगत असेल तर मुख्य सचिव त्यावर थेट मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना सल्ला देऊ शकतात आणि सर्व कॅबिनेट प्रस्ताव मुख्य सचिवांच्या माध्यमातूनच आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार देखील आहेत. आता आपण या संपूर्ण नियम बदलाचे, अधिकारांच्या केंद्रीकरणाचे घटनात्मक आणि राजकीय परिणाम काय होऊ शकतात ते समजून घेऊ. तर या बदलामुळं राज्यघटनेतल्या सामूहिक उत्तरदायित्व या संकल्पनेलाच मोठा तडा बसू शकतो किंवा धक्का लागू शकतो. लोकशाहीत मंत्रिमंडळ हे सामूहिकपणे निर्णय घेत असतं, पण नव्या नियमांनी मुख्यमंत्र्यांनाच अंतिम बॉस, एकटा बॉस बनवून मंत्रिमंडळाचे अधिकार एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित केलेत. याच्यामुळे मंत्र्यांमध्ये काम करण्याचा उत्साह आणि त्यांची जी ऑटोनॉमी आहे, स्वायत्तता आहे, ती कमी होण्याचा धोका आहे. आता मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांच्या मर्जीवर चालणारे, काम करणारे बाहुले बनतील का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. महायुतीमधल्या 3 पक्षांच्या सरकारमध्ये एकमेकांवर वचक ठेवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व अबाधित राखण्यासाठीच ही व्यूहरचना, स्ट्रॅटेजी तर केली नाही ना, अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. थोडक्यात काय तर हा निर्णय सगळ्यांना पुरून उरणार आहे.
महाराष्ट्राच्या 65 वर्षाच्या प्रशासकीय राजकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना असे अमर्याद लिमिटलेस कायदेशीर अधिकार मिळालेत. हायकोर्टाच्या निर्णयातल्या कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी हा बदल केल्याचं सांगितलं जात असलं तरी हे पाऊल महाराष्ट्राच्या लोकशाहीला बळकटी देईल की सत्तेच्या एकाधिकारशाहीला निमंत्रण देईल हे येणारा काळ ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांना असा व्हिटो पॉवर मिळणं योग्य आहे का? शिंदेना कंट्रोल करण्याचं पॉलिटिक्स तर यामध्ये दडलं नाही ना? कमेंट करून तुमची रोखठोक जी काही मतं आहेत ती नक्की मांडा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच वस्तुनिष्ठ रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.